नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण चिंतामणी दादांकडून बरीच शेती विषयक माहिती घेतली. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती यांच्यामध्ये काय फरक आहे? रासायनिक शेतीचे कशा पद्धतीने धोके उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून किती साइड इफेक्ट्स होऊन पूर्ण फूड चेन मध्ये ते सगळे केमिकल्स कसा त्यांचा शिरकाव होतो याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. जीवामृताविषयी अगदी छान थोडक्यात त्यांनी आपल्याला माहिती दिली. जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी जीवामृताचा वापर जरूर करावा. तर आज आपण चिंतामणी दादांचं शेत बघणार आहोत. ह्या सगळ्या उपक्रमामागे एकच उद्देश आहे की आपल्याकडे जी काही भाजी येते ती नक्की कोणत्या शेतातनं येते, ते शेत कसं आहे आणि कशा पद्धतीने तिथे शेती केली जाते याची पूर्ण विश्वासार्हता आणि पारदर्शकता राखण्यासाठी म्हणून आपण हे सगळे व्हिडिओज करत आहोत. कारण बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव आहे की स्क्रीनवरती वेगळं असतं आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. परंतु आपल्याला ही पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी म्हणून आज आपण चिंतामणी दादांचं हे संपूर्ण शेत, त्यांची गोशाळा ही सुद्धा आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत की याच्यामध्ये खरंच त्यांचे किती कष्ट इन्व्हॉल्ड आहेत आणि एवढे कष्ट केल्यानंतर आपल्यासाठी म्हणून पूर्णपणे नैसर्गिकरित्या केलेल्या शेतीतनं उगवलेला भाजीपाला ते आपल्याला इथे पुण्यामध्ये विकण्यासाठी घेऊन येतात आणि आपल्याला अगदी म्हणतात तसं काहीही कष्ट न करता तिथे जाऊन नुसती ती भाजी घरी आणायची एवढेच काही ते कष्ट आहे. तर आज आपण त्यांचं शेतामध्ये एक दृष्टिक्षेप टाकूया की किती सुंदर पद्धतीने त्यांनी हे अख्खं शेत नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे. चिंतामणी दादा, आम्हाला तुमचं शेत पाहायला जरूर आवडेल. तुम्ही सांगता तुमच्या शेताविषयी माहिती? नैसर्गिक शेती करताना वनस्पती आणि त्याचबरोबर पर्यावरणातील इतर जीव यांचा एकमेकांच्या सहजीवनासाठी वापर होतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये सगळ्या शेतीमध्ये सहभाग घ्यावा लागतो. तर हेच वेगवेगळ्या पद्धतीने कसं होतं हे आपण या नैसर्गिक शेतीद्वारे पाहणार आहोत. त्यामुळे जे वेगवेगळ्या सजीवांचा याच्यामध्ये उपयोग होतो, वनस्पतींचा असेल, सूक्ष्मजीवांचा असेल, पक्ष्यांचा असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचा व्यवस्थित वापर व्हावा आणि संतुलन व्हावं त्यांचं, याच्यासाठी ही नैसर्गिक शेती होते. आणि ही नैसर्गिक शेती करत असताना मग मिश्र पीक पद्धती ही त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येते. तर हे आपण या आपल्या शेताद्वारे हे पाहू शकतो की इथे आपण कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, टोमॅटो, त्याच्यानंतर पालेभाज्या, पालेभाज्यांमध्ये सुद्धा पालक, मेथी, कोथिंबीर या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केलेला आहे. कोबी लावलेला आहे, मिरची लावलेली आहे, वांगी लावलेली आहेत. त्याच्यासोबत जे किडेंचे नैसर्गिक शत्रू आहेत ते, तसंच पक्षी हे इथे यावेत म्हणून ही मध्ये मध्ये मका पण लावलेली आहे. तर हे अशा पद्धतीचं एकंदर सगळं इंटिग्रेटेड मॉडेल आपल्याला इथे पाहायला मिळू शकतं. ही
वांग्याची लावलेली झाडं आहेत. हे लावलेले टोमॅटो. हा आपला लावलेला कॉलीफ्लॉवर, ज्याच्यामध्ये अगोदर ज्या पालेभाज्या केलेल्या होत्या त्या आपण काढल्यात. त्याच्यासोबत हा लावलेला झेंडू आहे, ज्याच्यामुळे पण जे किडे असतात त्यांचे नैसर्गिक शत्रू जे आहेत ते याच्यावर येतात, जे बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहेत ते. त्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये पिकांच्या लागवडीसोबतच इतर मका आणि झेंडू यांची पण लागवड करतो. त्या शेतात लागवड केलेले कोबी. कोबी, फ्लॉवर आणि त्याच्यामध्ये केलेल्या वेगवेगळ्या पालेभाज्या हे इथे आपण पाहू शकता या प्लॉटमध्ये. जेणेकरून की अगोदर आत्ता ज्याची आपण तोडणी करतोय त्याची तोडणी संपली की आपल्याला परत सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठीची ही भाजी ही तयार होत आहे. नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या देशी गोमाता, त्याच्यापैकी ही जी आहे लाल आणि खूप मोठे कान असलेली, ही गुजरातमधील प्रजाती गीर गाय म्हणतात त्याला. तर ही गीर गाय. देशी गाईचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पाठीवर असणारं हे वशिंड. हा जो पोर्शन आहे याला वशिंड असं म्हणतात. या आपल्या शेतात असलेल्या गोमाता. ही जी आहे आता काळी गाय जी दिसते आहे, तर ही आपली इथली जी गावरान किंवा देशी गाय इथली पश्चिम महाराष्ट्रातली जी म्हणतात ती आहे. आणि तिलाही पण आपण वशिंड पाठीवर असलेलं पाहू शकतो. SPK म्हणजेच सुभाष पाळेकर कृषीमध्ये जे आपण जीवामृत वापरतो ते इथे आपण पाहू शकतो. हे आम्ही झाडाखाली हे तयार केलेलं आहे. हे पाण्यामध्ये देशी गाईचं शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन आणि शेतातली माती थोडीशी, हे सगळं टाकून हे आता जीवामृत तयार केलेलं आहे आणि हे आता शेतात टाकण्यासाठी तयार आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की किती सुंदर पद्धतीने त्यांनी ही पूर्ण शेती केवळ पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने फुलवलेली आहे. आणि गोशाळेचा सुद्धा त्यांनी इतकं छान ते मेंटेन केलेलं आहे. त्या गायींना जे आपल्या वैदिक काळापासून सांगितलेलं आहे गायींचं महत्व आणि महात्म्य, की आपण गो माता म्हणतो, त्याला एखाद्या जनावरासारखं आपण वागणूक देत नाही. तर त्यांच्या गोशाळेमध्ये सुद्धा आपण आज जी भेट दिली या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने वैदिक काळामध्ये ज्या पद्धतीने गायींना एक सुंदर दर्जाची वागणूक दिली जायची, एक मायेची, प्रेमाची वागणूक दिली जायची, तो फील आपल्याला या गोशाळेतनं आला. तर माझी अशी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर त्या शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट द्या,
त्यांचे कष्ट काय आहेत ते जाणून घ्या. म्हणजे आपण जेव्हा इथे त्यांच्याकडनं ती भाजी विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये ही भाजी तिथे इतक्याला मिळते, इथे अशी कशी काय, असा विचार सुद्धा मनात येणार नाही. तर मला तुम्हाला सगळ्यांना अगदी नम्रपणे हे आवाहन करावं असं वाटतंय की सगळ्यांनी जरूर त्यांचं शेत पहा. चिंतामणी दादा तसेच बाकीचेही शेतकरी अगदी आपुलकीने आपल्या सगळ्यांना कायम आमंत्रित करत असतात की तुम्ही कोणीही कधीही जरूर आमच्या शेतामध्ये या. तर याच नोटवरती आजचं आपलं हे चर्चासत्र इथे थांबवूया. धन्यवाद दादा.